हॅलो. आज आपण बनवणार आहोत राईस कांजी. राईस कांजी बनवण्यासाठी शिल्लक राहिलेला भात मी एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तरी चालेल, स्टीलच्या भांड्यात काढलं तरी चालतो. मस्तपैकी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे व रात्रभर भिजत ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं, मस्तपैकी भात असा फुगून वरती आलेला आहे. त्यामध्ये छोटीशी काकडी, कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे बारीक चिरून. त्यामध्ये 1 वाटी दही मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे व 5 मिनटं झाकून तडक्याची तयारी करायची आहे. तडक्यासाठी एका पळीमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये थोडेसे जिरे, उडदाची डाळ आणि कढीपत्ता चांगला मिक्स करून तडका द्यायचा आहे. त्यानंतर ते तडका दिलेलं सगळं कांजीमध्ये टाकून घ्यायचं आहे व मस्तपैकी फेटून घेऊन खाण्यासाठी तयार होते ही अशी कांजी. खूप सोपी रेसिपी आहे. राईस कांजी खाल्ल्याने काय होतं, पोटात खूप शांत वाटतं, खूप वेळ भूक लागत नाही, उष्णता देखील कमी होते व कोणाला पोटाचा त्रास असेल त्याच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे राईस कांजी. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.